आणि अगदी बातमीपत्राची सुरुवात करतोय अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीने। मुंबईतील सार्वजनिक वाहतुकी व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलाय। बेस्ट उपक्रमातील नियमित कर्मचारी, वेट लिस्ट कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन आता आक्रमक झालेली आहे। प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे युनियनने अखेर मोठी भूमिका घेतलेली आहे आणि आजपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिलेला आहे। युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। आपण पाहतोय बेस्ट कर्मचारी आजपासून संपावरती जाणार आहेत, तसा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जी साखळी असते त्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये बऱ्यापैकी म्हणजे मुंबईकर हे बेस्टचा वापर करत असतात कुठल्याही भागात जाण्यासाठी, चाकरमान्यांसाठी तर ही अत्यंत जीवदाणी असते। मात्र आता आपण पाहतोय संपावरती गेल्यानंतर बेस्ट कर्मचारी याचा फटका चाकरमान्यांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यावर सुद्धा होणार आहे। तिथल्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासूनच्या मागण्या प्रलंबित आहेत। 7वा वेतन आयोगाच्या शिफारशी आणि मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतन करार हवा आणि अनेक वर्षापासून वाटाघाटी सुरू आहेत। आता मध्ये सुद्धा वाटाघाटी सुरू होते पण कुठेही निर्णय घेतले गेलेला नाही। आम्ही गेल्या महिन्यामध्येच प्रशासनाला पत्र दिलेलं होतं की 15 ऑगस्टपर्यंत वाटाघाटी करून निर्णय घेण्यात यावा, पण कुठेही घेतलं गेलेलं नाही। तसंच जो वेटलिस्टचा कर्मचारी आहे, कॉन्ट्रॅक्टचा कर्मचारी, त्याला कायद्याने समान कामाला समान दाम दिलं पाहिजे। म्हणजे त्याचा पगार कुठेतरी 38,000हून जास्त आणि BSCच्या कायम कर्मचाऱ्यांना ज्या सेवा शर्ती आहेत तेही लागू झालं पाहिजे, पण ते कुठेही केलं जात नाही। आणि आता या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। जुई, सध्या बेस्टच्या आगारांवरती नेमकं कशी परिस्थिती आहे? संप आजपासून पुकारण्यात आलेला आहे, काय नेमकं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांचं? आपण पाहतोय दीपाली की मुंबईची दुसरी लाईफलाईन ही बेस्ट मानली जाते ट्रेन नंतर। मात्र याच बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप जो आहे तो पुकारला आहे। त्याचं कारण म्हणजे की त्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहे। त्यातली एक प्रलंबित मागणी जी त्यांची प्रथम आहे ती म्हणजे की मुंबई महानगरपालिकेचं जे खरं तर फायनान्शियल बजेट येतं त्यामध्ये बेस्टसाठी देखील तरतूद ही केली गेली पाहिजे। त्यासोबतच जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न आहे तो देखील झाला पाहिजे। आपण पाहतोय की सध्या मी उभी आहे प्रभादेवी परिसरामध्ये आणि इथे खरं तर हा एक वर्दळीचा रस्ता असतो, मात्र इथे सध्या आपल्याला एकही बेस्ट धावताना दिसत नाही आहे। आजपासून हा बेमुदत संप त्यांनी पुकारला आहे। या रस्त्यावर खरं तर बेस्टची ये-जा असते, मात्र आता आपण पाहतोय की या रस्त्यावर बेस्टची एकही बस दिसत नाही आहे। आली तर एखाद दुसरी बस फक्त येते। मात्र यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आजपासून हे सगळे कर्मचारी आणि ही जी संघटना आहे ती बेमुदत संपावर गेली आहे। दुसरं म्हणजे की 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व महापालिका सक्षम वेतन श्रेणीचा समावेश असलेला वेतन करार देखील लागू करावा अशी देखील एक मागणी त्यांची आहे जी प्रलंबित आहे। आणि बेस्टच्या मालकीच्या बसगाड्यांचा ताफा कायम ठेवण्यासाठी जे दररोज खर्च लागतं त्याची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने आवश्यक आर्थिक निधी देखील तातडीने मंजूर करावी अशी विनंती जी आहे ती त्यांनी केली आहे। त्यामुळे खरं तर बेस्टची दुसरी लाईफलाईन मानली जाते मुंबईकरांची, ती त्याचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहे। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांच्या जो प्रश्न आहे प्रवासाचा तो देखील आता ऐरणीवर येणार आहे। दीपाली, धन्यवाद जुई, सविस्तर माहिती आपण दिली आहे।